लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा भाग अगदी इंटरेस्टिंग असणार आहे प्रेक्षकांना, कारण नंदिनीचं सिक्रेट आर्यासमोर एक्सपोज होणार आहे. तेव्हा शेवटपर्यंत नक्की बघा. काव्या आणि पार्थ दोघं पण पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात. तेव्हा इन्स्पेक्टर विचारतात, बोला काय तक्रार आहे तुमची? तर काव्या सांगते, तक्रार अशी काही नाही. मी काव्या पार्थ देशमुख आणि हे माझे मिस्टर पार्थ देशमुख. मी आय एसची तयारी करते. काही महिन्यात आय एस होईलच मी, पण काही कामं करण्यासाठी आय एस व्हायची कशाला वाट बघायची? जे कामं उद्या करायची ते आजच करूया म्हटलं. तेव्हा ते इन्स्पेक्टर चहा पिताना म्हणतात, कॉन्फिडन्स चांगलं आहे तुमचं, मुद्द्याचं बोला. काव्या सांगते, आपल्याच हातीतला IIP रोड बऱ्याचदा दुरुस्त झाला, पण परत परत खड्डे पडतातच आहे. बऱ्याच ॲक्सिडेंटच्या केसेस ऐकायला येतात आहे आणि दिसल्या पण आहे. बरेच मिसकॅरेज पण झाले आणि त्याच रस्त्याच्या एंडला मॅटर्निटी होमसुद्धा आहे. त्यामुळे बऱ्याच गरोदर स्त्रियांना तिथे प्रवास करावा लागतच असणार. मी स्वतः पण प्रेग्नेंट आहे आणि मी स्वतः माझ्या डोळ्याने एका आईला तिचं मूल गमावताना पाहिलं आहे. म्हणून मला तो रस्ता रिपेअर करायचा आहे, करून घ्यायचा आहे आणि असं दुरुस्त करून घ्यायचं आहे की पुढचे 50 वर्ष तरी त्या रस्त्यावर एकही खड्डा होता कामा नये. तर इन्स्पेक्टर विचारतात, काय हो तुम्ही प्रेग्नेंट आहात ना? आणि अशा अवस्थेमध्ये हे सगळं करायचं आहे तुम्हाला? कुठलं साऊथचं पिक्चर बघून आलात? नाही म्हणजे तुम्ही प्रेग्नेंट आहात ना, घरी बसा, आराम करा, गर्भसंस्कार जॉईन करा, अभ्यास करा. नसत्या लफड्यात कशाला लक्ष घालताय? तुमचं काम नाही आहे ते. पार्थ चिडतो, मग काय काम आहे आमचं? बसून राहायचं का? बदल घडवायचा नाही? तर काव्या उलटे आकडे मोजत त्याला शांत करते. तर पार्थ म्हणतो, ही माझी बायको आहे काव्या. माझ्या बायकोला मी कधी एकटं पडू दिलं नाही. बाय द वे मी आर्किटेक्ट आहे आणि मी बनवलेल्या डिझाईनमध्ये थोडा जरी काही फॉल्ट असेल ना, तरी मला रात्रभर झोप येत नाही. आणि इथे एखाद्याने रोड कन्स्ट्रक्ट केला आहे आणि एखाद्याचा जीव जरी गमावा लागला तरी आम्ही काही बोलायचं नाही. माझी बायको काव्या जे काही करणार आहे, जे काही करताय, मी त्यांच्यासोबत आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. तर काव्या सांगते, आम्हाला तुमची मदत हवी होती. IIP रोडवर किती मिसकॅरेज झाले, किती लोकांचे ॲक्सिडेंट झाले, याची लिस्ट असेलच ना तुमच्याकडे? ती लिस्ट आम्हाला द्या, म्हणजे आम्ही पुढचं काम करायला मोकळे. तेव्हा इन्स्पेक्टर सांगतात, नाही देऊ शकतो. अहो कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन आहे ती, त्याचा गैरवापर होऊ शकतो. तर काव्या सांगते, काय गैरवापर होणार आहे त्याचा? मला मदतच करायची ना लोकांची, त्यांना भेटून त्यांच्याकडनं माहिती घेऊन त्याची नोंद करायची, इतकंच. तेव्हा इन्स्पेक्टर सांगतात, म्हणजे तुम्हाला सगळ्यांची सगळीच कामं करायची तर? म्हणजे पोलीस, वकील, कॉन्ट्रॅक्टर, नगरसेवक, तुम्ही ज्यात उतरताय ना ती दलदल आहे, त्यात तुमचेच पाय घाण होतील. तेव्हा काव्या सांगते, दलदलीत उतरायचं ठरवलंच आहे मी, तेव्हा पाय काय हातही घाण होतील. तसं तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये आजूबाजूला तुम्हाला घाण आवडत नाही, नाही म्हणजे पाय पुसून आता आला तुम्ही. अगदी तसंच मलाही माझ्या आजूबाजूला घाण आवडत नाही. म्हणून म्हणते मदत करा तुम्ही माझी. आणि जरी मदत नाही केली आणि मी आयत झाल्यानंतर तुमची ट्रान्सफर वगैरे करेल असं समजू नका तुम्ही, मी नाही करणार, काळजी करू नका. तेव्हा पार्थला पण हसू येतं. तर इन्स्पेक्टर, माने ती लिस्ट द्या यांना, असं म्हणून तिथून निघून जाता. तर पार्थ आणि काव्या दोघंही त्यांना थँक्स म्हणून आभार मानतात. तर ते इन्स्पेक्टर बाजूला जाऊन कोणाला तरी फोन करतात, एक अपडेट द्यायची होती तुम्हाला. काव्या देशमुख IASचा अभ्यास करते आणि आता सध्या IIP रोडच्या मागे लागली ती. हो, मी नाही म्हटलं तिला, तसं मी तुम्हाला पुढची अपडेट देतच राहील. त्यानंतर फोन ठेवून देतात. तर काव्या पार्थ जेव्हा बाहेर येतात, पार्थ म्हणतो, मानलं तुम्हाला, किती स्मार्टली त्यांच्याकडनं लिस्ट मिळवून घेतली. पण तो इन्स्पेक्टर अजिबात आवडला नाही मला. तुम्ही IAS झालात ना, तर आधी त्याचं ट्रान्सफर करा. तर काव्या म्हणते, काय बोलताय तुम्ही? माझ्या अधिकारांचा असा चुकीचा वापर करायला लावाल मला? माझा नवरा नाही हा असा. तर पार्थलाही हसू येतं. नंतर लिस्ट बघतात तर त्यांच्या लक्षात येतं, गेल्या 6 महिन्यामध्ये 13 माणसांना जीव गमवावा लागला आहे. त्यांच्या घरच्यांना भेटायचा निर्णय घेतात. त्यांनी पण काहीतरी केलंच असेल ना, राग व्यक्त केला असेल. तेव्हा पार्थ सांगतो, हो तर आता त्यांना पण वाटेल. त्यांच्यासाठी चिखलात उतरून साफसफाई करणारी कोणीतरी आली. जायला निघतात. त्याच वेळेला काव्याला चक्कर आल्यासारखं होतं. काही नाही, चला आता निघूया. तेव्हा पार्थ म्हणतो, नाही आज पुरतं बस झालं, आता घरी जायचं आपण. तुम्ही मर्दिनी बना, पण स्वतःची काळजी पण घ्या. एका दिवसात बाळ येतं का बाहेर? नाही ना. तेव्हा हे सगळं करायला पण आपल्याला वेळ लागणार आहे. आता आपण घरी जायचं आहे. त्याच वेळेला पार्थला फोन येतो.
मला तर दुसरीकडे नंदिनी किचनमध्ये असते आणि दूध ओतू जाणार तेवढ्यात तिथे जीवा येतो. अगं नंदिनी, कुठे लक्ष आहे तुझं? काही टेन्शन आहे का? तर नंदिनी सांगते, जीवा उद्या काव्यासोबत हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. आपली केस तर त्यांना देऊ शकत नाही. मग मी काय बोलणार तिथे? आणि काव्य तिथे असणार. 10 प्रश्न विचारेल ती मला. तेव्हा जीवा सांगतो, तू असं कर ना, आईला आणि काव्याला सोबत पाठवून दे. तुझी तब्येत बरी नाही म्हणून सांग. ती म्हणते, असं किती दिवस आपण करणार ना? जीवा सांगतो, मग पार्थदादाबरोबर पाठव तिला. त्याच वेळेला तिथे पार्थ आणि काव्या दोघं पण येतात. काव्य चिडलेली असते. अहो काव्य, ऐका ना. तर नंदिनी विचारते, पार्थ काय झालं आहे नेमकं? तेव्हा पार्थ सांगतो, अहो उद्या नेमके बँगलोरचे क्लायंट येणार आहे आणि त्यांच्यासोबत माझी मीटिंग आहे, म्हणून काव्यांसोबत मला हॉस्पिटलला नाही जाता येणार आहे. तर नंदिनी, तुम्ही जाल काव्यासोबत? तर नंदिनी सांगते, मी उद्या नाही परवा जाणार आहे ना. तर पार्थ परत सांगतो, परवा न जाता उद्याच जा ना नंदिनी, कारण तुमची पण केस हँडओव्हर करायचीच असेल ना. तर जीवा पण सांगतो, अरे दादा, पण काव्याला नंदिनीसोबत न जाता तुझ्यासोबतच जायचं असेल तर. पार्थला पण वाटतं खरंच तसं कारण असेल तर. तेव्हा काव्य हसायला लागते, तुम्हाला काय वाटलं मी खरंच चिडली आहे? तुम्ही जा तुमच्या मीटिंगला, मी जाईल ताईबरोबर. तेव्हा पार्थ म्हणतो, मला असं वाटलं की आता चिडला की काय. पण नंदिनी, तुम्ही जाल ना उद्या? त्या नंदिनीजवळ येते, जाल काय म्हणताय? नंदिनी ताई येणारच माझ्यासोबत. आम्ही सख्या बहिणी, सख्या मैत्रिणी आहोत. आम्ही आमची प्रेग्नेन्सीची जर्नी एकत्र करायचं ठरवलं आहे आम्ही, काय ताई? तेव्हा नंदिनी पण हो म्हणते, ठीक आहे, मी जाईल उद्या काव्यासोबत. तेव्हा पार्थ म्हणतो, आता मला टेन्शन नाही. नंदिनी, तुम्ही जाणार आहात ना? चला काव्या, पाणी गरम करून ठेवलेलं आहे, पाय शेकायचे आहे ना, काव्याला घेऊन जातो. नंदिनी जीवाला सांगते, बघितलं जीवा, तुम्ही बोलत होतात पार्थ दादावर दे ढकलून, आता त्यांनी मलाच सांगितलं जायला. जाऊ द्या, जे होईल ते होईल, मी जाते काव्यासोबत. जीवा म्हणतो, नंदिनी टेन्शन घेऊ नको, माझे गट फिलिंग सांगतं आहे आपल्याला आपली सरोगेट मदर नक्की भेटेल. नंदिनी पण म्हणते, हो, जसं बाळ आपले आईवडील निवडतं तसंच आपली सरोगेट मदरसुद्धा आपल्याला शोधत येईल. तर काव्या नंदिनी हॉस्पिटलमध्ये आलेल्या असतात आणि जे आधीचे डॉक्टर त्या सांगतात, मला लवकर निघावं लागेल आणि तुमची सगळी डिटेल मी त्या डॉक्टरांना दिलेली आहे, तेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या. काव्या विचारते, डॉक्टरांचं नाव काय आहे? तेव्हा डॉक्टर सांगतात, डॉक्टर आर्यन सावंत. इथून निघून जातात. तेव्हा काव्या नंदिनीला म्हणते, अगं ताई, पण आता आपली प्रेग्नेन्सी, डिलेवरी, त्यासाठी फिमेल डॉक्टर पाहिजे ना, मला खूप ऑकवर्ड फील होतं गं. तेव्हा नंदिनी म्हणते, काव्या, तू जे काय म्हणते मला कळतं आहे, पण आता ऑप्शन नाही ना आपल्याकडे, आणि आपल्या आईची डिलिव्हरी मेल डॉक्टरांनीच केली अगदी उत्तम पद्धतीने. टेन्शन घेऊ नको, सगळं ठीक होईल. तिथे नर्स येतात. काव्या, नंदिनी, तुम्हाला डॉक्टरांनी बोलवलं आहे. तर काव्या, नंदिनी दोघी पण डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये येतात. नंदिनी आवाज देते, एक्सक्यूज मी डॉक्टर. तर खुर्ची उलट्या दिशेने फिरवलेली असते आणि ते माणसाच्या आवाजामध्ये बोलत असतात, मी तुमची केस बघितली, कॉम्प्लिकेटेड आहे, पण आता मी आलो आहे ना, तर ड्रामा येईल केसमध्ये. बरं, कोण नंदिनी, कोण काव्या? तेव्हा काव्या चिडूनच म्हणते, तुम्ही खुर्ची इकडे फिरवाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल ना कोण नंदिनी आणि कोण काव्या. तर नंदिनी शांत व्हायला लावते काव्याला. काय हे ताई, काय चाललं आहे? काव्या म्हणते. खुर्ची फिरवल्यानंतर दोघींना पण धक्काच बसतो. खूप खुश होतात. आर्याला बघून तिघी पण एकमेकींना मिठी मारतात आणि त्यांच्या घोषणा चालू होतात. मोहितेंच्या नावानं चांग भलं, गणपती बाप्पा मोरया, उंदीर मामा की जय. तेव्हा काव्या म्हणते, आर्या मोहिते सामंत, तुला भेटून मजा आली हां, जराही बदलली नाहीस तू. लहान असताना गणपतीला जसे ओरडायचं ना तसं ओरडलो आपण. तेव्हा नंदिनी सांगते, पण एक मिनिट, आत्ता डॉक्टर मंजिरी आम्हाला म्हटल्या होत्या आर्यन सामंतला आम्ही भेटणार आहोत, म्हणजे अजून पण तुझी प्रँक करायची सवय गेली नाही वाटतं. तेव्हा आर्या सांगते, सवाल, प्रँकसाठी मी काही करू शकते, मीच सांगितलं होतं त्यांना डॉक्टर आर्यन सांगा. कसा वाटला डॉक्टर आर्यनचा आवाज? तर आर्याची गोळी घेण्याची वेळ झालेली असते. घड्याळामध्ये टाईम बघते आणि तिची गोळी घेते. पाणी पिऊन नंदिनी काव्या दोघींना पण बसायला लावते. तेव्हा नंदिनी सांगते, म्हणजे तू आम्हाला मूर्खात काढायचं ठरवलं होतं ना. तेव्हा आर्या म्हणते, ठरवायला कशाला पाहिजे? तेव्हा काव्या उठते, म्हणजे तुला काय म्हणायचं आम्ही मूर्ख आहोत? तिचे कान पकडते,
दोघींची मस्ती चालू होऊन जाते. आरडाओरडा पण खूप असतो तिथे. नंदिनी सोडण्याचा प्रयत्न करते. अगं तुम्ही लहान आहात का? तिथे नर्स पण येतात. काय झालं मॅडम? तेव्हा आर्या सांगते हिच्या बाळाने किक मारली. त्या नर्स अच्छा अच्छा म्हणून तिथून निघून जातात. त्यानंतर त्यांच्यामध्ये बोलणं चालू होतं. कितवा महिना लागला? तर काव्या सांगते माझा 3रा पूर्ण झाला आहे आणि ताईला 3रा लागला आहे. पण आर्याला लक्षात येतं नंदिनीच्या पोटाकडे बघून बहुतेक ती प्रेग्नेंट नाही आहे. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की नंदिनी आर्याला म्हणत असते आपल्यातलं हे सिक्रेट मी कोणालाच नाही सांगितलं आहे. तेव्हा आर्या पण सांगते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठलं ना कुठलं सिक्रेट असतंच. नंदिनीच्या पोटाला हात लावून बोलते. नंदिनीला पण लक्षात येतं की आर्याला समजलं आहे. त्यानंतर ती जीवाला फोन करून तसं कळवते. तेव्हा विचारत असतो पण मग आता काय करणार? काव्य आवाज देत असते हा भाग इथेच संपतो. उद्या कळेल नंदिनीने सगळं सांगितलं की नाही ते. जरी नसेल सांगितलं आर्या डॉक्टर आहे तर तिला कळणारच. उद्याचा भाग पण बघायला खूप इंटरेस्टिंग असेल. तेव्हा उद्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. बेल ऐकून दाबायला विसरू नका. धन्यवाद.